विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 ग्रुप्स अँड कोडिंग थेअरी चॅप्टर 3 फायनाइट ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. आजच्या लेक्चरला आपण जनरेटर्स ऑफ ए ग्रुपचा पार्ट 2 बघतोय. पार्ट फर्स्ट मध्ये आपण ॲडिशन मॉड्युलो n चे जनरेटर्स काढले होते. आज आपण मल्टिप्लिकेशन मॉड्युलो n साठी जनरेटर बघणार आहोत. एक्झाम्पल बघा. फाइंड द नंबर ऑफ जनरेटर्स ऑफ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 7. या इथं कधी कधी मल्टिप्लिकेशनचं साइन असतं तर कधी कधी स्टार लिहितात. दोघांचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे हे लक्षात ठेवायचं. आता याचं सोल्युशन तुम्हाला माहिती आहे की Z7 चे एलिमेंट जे आपण लिहितो हे रेसिड्यू क्लास असतं. आता 7 आहे ना, मग तुम्ही काय करायचं, मल्टिप्लिकेशन मॉड्युलो साठी 1 पासून सुरुवात करायची. तुम्हाला माहिती ॲडिशन साठी आपण 0 पासून सुरुवात करतो. मल्टिप्लिकेशन साठी आपण 1 पासून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7च्या एक घर अलीकडे थांबायचं. ओके. मग आपल्याला जनरेटर बघायचे. प्रत्येक एलिमेंट आपल्याला चेक करावा लागतो की हा जनरेटर आहे की नाही, हा जनरेटर आहे की नाही. ओके. आता हे प्रत्येक बघत असताना आपल्याला काय कंडिशन आहे मल्टिप्लिकेशन साठी ते पण बघा. हा जो आहे ना एलिमेंट, ह्याचा प्रत्येक घात घ्यायचा. 1 घात घ्यायचा, 2 घात घ्यायचा, 3 घात घ्यायचा आणि असे घात घेत घेत आपण पुढे जायचं. आम्हाला जर प्रत्येक वेळेस एक नवीन एलिमेंट मिळत गेला, म्हणजे हेच एलिमेंट परत मिळत गेले, तर तो जनरेटर आहे. कधी कधी काय होतं, आपण घात घेत जातो. 1 घात घेतला, 2 घात घेतला, 3 घात घेतला की परत संख्या रिपीट व्हायला लागते. रिपीट होते म्हणजे सगळ्याच्या सगळ्या संख्या आम्हाला मिळणार नाहीत याची खात्री आहे. म्हणून आपण संख्या रिपीट व्हायला लागली की तिथंच थांबायचं किंवा त्याचा विषय सोडून द्यायचा, पुढचा जनरेटर शोधायचा. ओके. आता बघा बरं का, 1 पासून सुरुवात केली. फॉर 1. मग 1 चा 1 घात घ्या, किती होतो 1. मग 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 × 1, परत 1च येतो. मग 1 चा क्यूब, 1 चा क्यूब म्हणजे काय, 1 × 1 × 1, परत 1च येणार. अशा रीतीनं आम्हाला वेगळं काहीच मिळत नाही. प्रत्येक वेळेस 1 1 1 मिळतोय. आम्हाला हे सगळे एलिमेंट मिळत गेले पाहिजे, ते तर मिळत नाही. म्हणून आपण 1 ला जनरेटर म्हणणार नाही. एव्हरी टाइम वी गेट 1. देअरफॉर 1 इज नॉट जनरेटर ऑफ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो Z7. ओके. आता आपण 2 ला बघणार. 2 साठी काय, परत त्याच टेस्टला जायचं. 2 चा 1 घात 2 होतो, 2 चा 2 घात 4 होतो, 2 चा 3 घात 8 होतो. हे घात घेत असताना जर 7पेक्षा कमी संख्या येत असेल तर आपण त्याला काही करत नाही, ते तसंच ठेवतो. पण 7पेक्षा मोठी इव्हन 7 जरी आली तर आपण काय करतो, या येणाऱ्या संख्येला 7 ने भागतो. जी बाकी उरेल ती लिहित असतो. ओके. आता 2चा घन होतो 8 हे तुम्हाला माहिती. 8 ही संख्या 7पेक्षा मोठी आहे हे पण तुम्हाला माहिती. मग तुम्ही काय करायचं माहिती का, या 8 ला 7 ने भागायचं. 7 ने जर भागलं तर भागाकार कसं होईल, 7 1 7. ओके. मग 8 मधून 7 केले, खाली उरला 1. याचा अर्थ बाकी 1 उरली, म्हणून ती बाकी 1 इथे लिहायची. म्हणजे काय झालं माहिती का, 2चा घन साठी आपण किती लिहिणार, बार 1. ओके. आता पुढचा घात 2चा 4 घात. आता 2चा 4 घात कसं लिहितो माहिती ना आपण,
2चा 4 घात म्हणजे 2चा घन इंटू 2चा 1 घात म्हणजे 2चा 4 घात. असं लिहिल्याने काय होतं, मगाशी आपण 2च्या घनाची किंमत पाहिली होती. किती होती? 1. हे बघ, हा 2 जसा तसा. आता जर गुणाकार केला तर तो 2 येतो. 2 येतो म्हणजे 7 पेक्षा लहान आहे, म्हणून याला काही करायची गरज नाही. म्हणून 2चा 4 घात झाली किंमत 2. ओके. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की 2 तो पूर्वी पण आला होता, परत आलाय. याचा अर्थ असा झाला की 2 इज रिपीटेड. वी डू नॉट गेट all elements of Z7. Therefore, 2 is not a generator of multiplication modulo 7. ओके. आता 3च्या बाबतीत आपण काय करणार? बघ, हा 3चा 1 घात घे, तो होतो 3. 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे 9. 9 ही 7पेक्षा मोठी आहे, म्हणून 9ला 7ने भागा. 7 1 7. खाली किती उरले? 2. ही जी बाकी 2 उरली, याचा अर्थ ती 3च्या वर्गाची किंमत होय. ओके. बाकी उरलेली आपण इथे लिहितो, म्हणून 3चा वर्ग 9 आला होता, पण त्यालाच आपण किती लिहिलं? 2. मग 3चा घन घ्या. 3चा घन कसं लिहितो आपण? 3चा वर्ग इंटू 3. अहो, पण 3च्या वर्गाची मगाशी आपण किंमत 2 लिहिली, म्हणून इथं मी लिहिला 2. हा 3 जसाच्या तसा लिहिला, गुणाकार केला तो आला 6. आता 6 ही 7 पेक्षा लहानच आहे, म्हणून याला सुद्धा काही करू नका. विशेष म्हणजे 2 3 6 आतापर्यंत आपल्याला Z7चे नवीन नवीन एलिमेंट मिळत चालले. मग आता 3चा 4 घात घ्या. 3च्या 4 घातला पण आपण तसंच लिहिणार. 3च्या घनाची किंमत आपण 6 लिहिली होती बघ, म्हणून या इथं मी लिहिलं 6. हा 3 जसा तसा. गुणाकार केला 18 आले. आता परत 18 ही 7पेक्षा मोठी संख्या येते, मग आपण काय करूया? 18ला 7ने भागू. जी बाकी उरेल ती याची किंमत लिहिणार. मग 7 2 14 असा भाग जातो. 18 मधून 14 गेले, खाली 4 उरतात. याचा अर्थ ही जी बाकी आहे ती याची किंमत आहे. 3च्या 4 घाताची किंमत आपण लिहूया 4. ओके. 3चा 5 घात. आता 3च्या 5 घाताला आपण कसं लिहू शकतो? 3चा 4 इंटू 3, हे का नाही? मग 3च्या 4 घाताची मगाशी किंमत आली होती 4 इंटू 3. मग हा गुणाकार किती येईल? 12. परत 12 ही 7पेक्षा मोठी, मग याला भागू आपण. मग 12ला जर आपण 7ने भागलं तर 7 1 7 असं आपण म्हणणार. यांची जर वजाबाकी केली तर ती उरते 5. याचा अर्थ 5 ही 7पेक्षा लहान आहे, मग हीच त्याची बाकी, म्हणून या इथं मी लिहिलं 5. याचा अर्थ काय झाला? 3चा 5 घात ची किंमत मिळाली 5. 3चा 6 घात घे. 3चा 6 घात जर घेतला तू तर तू असं लिहिशील 3चा 5 घात इंटू 3. आता 3चा 5 घात मगाशी किंमत आली ती 5, म्हणून इथे लिहिलं 5. हा 3. 5 3 15. आता परत बघ, 15 ही 7पेक्षा मोठी आहे, मग 15ला तू जर 7ने भागलं तर काय होईल? 7 2 14. 15 मधून 14 गेले, खाली उरला 1. याचा अर्थ असा झाला, ही जी बाकी आहे ती या इथे लिहायला हरकत नाही, म्हणजे 3चा 6 घात ची किंमत 1. तर मित्रांनो, थोडक्यात हा 1 मिळाला म्हणजे आपण नीट जर बघितलं तर आपल्याला Z7 या संचातील सगळेच्या सगळे एलिमेंट मिळाले, एकही रिपीट झालेला नाही. मग आपण काय म्हणणार? ॲज वी गेट ऑल एलिमेंट्स ऑफ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 7, therefore 3 is
ए जनरेटर ऑफ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 7. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप 4. परत 4ला आपण टेस्ट करू, हा जनरेटर आहे का. 4चा 1 घात घे, किती होतो? 4 होतो. 7पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपल्याला याला काही करायचं नाही. 4चा वर्ग घे, 4चा वर्ग होतो 16. 16 ही 7पेक्षा मोठी आहे, म्हणून याला 7ने भाग. 7 दुने 14, खाली उरले 2, म्हणून 4चा वर्गला तू काय लिहिशील? 2. पुढे आपण 4चा घन घेऊ. 4चा घन म्हणजे 4चा वर्ग इंटू 4. पण 4च्या वर्गाची किंमत आपण मगाशी 2 लिहिली, म्हणून या इथं मी लिहिला 2. हा 4 गुणाकार झाला 8. 8ला जर आपण 7ने भागलं तर 7 1 7 असा भाग जातो. वजाबाकी जर केली तर 1 उरते. याचा अर्थ काय झाला की ही रिमाइंडर या 4च्या घनाची किंमत झाली. पुढे 4चा 4 घात बघणार. 4चा 4 घात म्हणजे 4चा घन इंटू 4. 4च्या घनाची किंमत आहे 1, तू मगाशीच पाहिलं, इंटू हा 4 म्हणजे 4 1 4. आता 4 ही संख्या यापूर्वी पण आली होती, म्हणजे संख्या रिपीट व्हायला सुरुवात झाली. मग काय म्हणणार आपण? बार 4 is repeated. We do not get all elements of Z multiplication modulo 7. आणि म्हणून 4 is not generator of multiplication modulo 7. ओके. आता आपण 5 बघू. 5ला पण तेच करावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा 5चा 1 घात घ्यायचा, तो येतो 5. कोणत्याही संख्येचा 1 घात तो संख्याच असते ना. 5चा वर्ग म्हणजे 25. 25 ही 7पेक्षा मोठी, त्याला आपण 7ने भागलं. 7 त्रिक 21, वजाबाकी केली 4 उरते. म्हणजे याचा अर्थ 5च्या वर्गाची किंमत आपण 4 लिहिणार. 5चा घन. 5चा घन तू कसं लिहिशील? 5चा वर्ग इंटू 5. 5चा वर्ग ची किंमत आहे 4. हा 5 म्हणजे 4 पंचे 20, 7पेक्षा मोठी आहे. 20ला जर आपण 7ने भागलं तर 7 दुने 14, वजाबाकी केली तर 6 उरते. म्हणून आपण 5च्या घनाची किंमत लिहिली 6. पुढे 5चा 4 घात. 5चा 4 घात म्हणजे आपण लिहिणार 5चा घन इंटू 5. पण 5च्या घनाची किंमत आपण 6 लिहिली. मग 6 हा 5 जसा तसा म्हणजे 6 पंचे 30 होतात. 30ला जर मी 7ने भागलं तर 7 चोक 28 असा भाग जातो. खाली बाकी उरते 2. म्हणून 5च्या 4 घात ची किंमत झाली 2. मग 5चा 5 घात बघ. 5चा 5 घात म्हणजे 5चा 4 घात इंटू 5. 5चा 4 घातची किंमत आपण मगाशी 2 लिहिली, म्हणून 2 लिही. हा 5, 5 दुने 10. 10 ही 7पेक्षा मोठी आहे. मग त्याला जर आपण 7ने भागलं तर 7 1 7. 10 मधून 7 गेले, खाली उरले 3. आता हा 3 म्हणजे या 5च्या 5 घातची किंमत आहे, म्हणून मी इथं लिहिलं इज इक्वल टू 3. आता 5चा 6 घात घेऊ. 5चा 6 घात म्हणजे 5चा 5 घात इंटू 5. आता 5चा 5 घात आपण मगाशी पाहिलं 3 आलता, हे बघ या इथं, म्हणून इथं मी लिहिलं 3. हा 5 जसा तसा गुणाकार केला तो आला 15. 15ला जर मी 7ने भागलं तर 7 दुने 14, वजाबाकी केली तर 1 उरते. तुम्हाला 1 मिळतोय. 2 3 4 5 आणि 6 सगळ्या किमती मिळाल्या. Z7 या संचातील प्रत्येक एलिमेंट तुम्हाला 5चा वेगवेगळा घात करून मिळत गेला, म्हणून आपण तसं लिहू ॲज वी गेट ऑल एलिमेंट्स ऑफ मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 7.
Therefore, 5 is a generator of Z multiplication modulo 7. आता आपण 6 साठी प्रयत्न करू. 6 चा एक घात 6 होतो. 6 चा स्क्वेअर 36 होतो. 36 ला जर आपण 7 ने भागलं तर 7 5 35, बाकी उरते 1. याचा अर्थ 6 चा स्क्वेअर येतो 1. पुढं 6 चा घन. 6 चा घन आपण कसं लिहू शकतो? 6 चा वर्ग इंटू 6. पण 6 चा वर्ग ची किंमत तर आपण 1 लिहिली, म्हणून इथं मी 1 लिहिला, हा 6 लिहिला, गुणाकार झाला 6. आता 6 तर यापूर्वी आला होता, तो आता परत रिपीट होतोय, म्हणजे 6 हा रिपीट होतोय, म्हणजे जनरेटर नाही. लिहिणार आपण तसं. 6 बार इज रिपीटेड. वी डू नॉट गेट ऑल एलिमेंट्स ऑफ multiplication modulo 7. Therefore, 6 bar is not a generator of Z multiplication modulo 7. मग यापूर्वी आपण जे एलिमेंट चेक केले, आमच्या असं लक्षात आलं, ओनली 3 बार अँड 5 बार गिव द ऑल एलिमेंट्स ऑफ Z multiplication modulo 7. Therefore, 3 bar and 5 bar are the generators of Z multiplication modulo 7. तर मित्रांनो, अशा रीतीने मल्टिप्लिकेशन मॉड्युलो n चे उदाहरणं परीक्षेला येतात. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित सोडवा. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.